दुपारच्या सुमारास एका एसटी बसला भीषण आग लागली। मात्र चालकाच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुमारे 70 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत। ही बस पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे। ही घटना काल सोमवार दिनांक 23 जून रोजी दुपारी 1:30 वाजता अमरावतीतील कठोरा रोडवरील रंगोली लॉन जवळ घडली। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH40Y5694 ही चांदूर बाजारहून अमरावती डेपोकडे येत होती। या बसमध्ये जवळपास 70 प्रवासी प्रवास करत होते। बसचे चालक दिनेश खोब्रागडे यांनी बस चालवत असताना अचानक बसमधून धूर येताना पाहिला। तात्काळ त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले। बसच्या बॅटरी वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे निष्पन्न झाले। चालक दिनेश खोब्रागडे आणि कंडक्टर यांनी जराही वेळ न घालवता बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व 70 प्रवाशांना सुखरूप बसमधून खाली उतरवले। यामुळे मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाच्या पथकाला घटनास्थळी पोहोचायला थोडा वेळ लागला, कारण सुरुवातीला चुकीच्या पत्त्यावर पोहोचले होते। रंगोली मंगल कार्यालयासमोर आग लागली असताना रंगोली पर्ल बडनेरा रोड येथे पोहोचले। तरीही उपकेंद्र प्रमुख सय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली प्रेमानंद सोमकांबळे, मोहसिन इक्बाल, हर्षद दहातोंडे, निखिल बाठे, हाजी खान, ऋषिकेश जाधव, नावेद खान, शोएब खान, खडसे आणि चव्हाण यांच्या पथकाने अथक प्रयत्न करत एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले। या दुर्घटनेत सुमारे 35,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशन परिसरातील या घटनेमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, तर सुरक्षेसाठी पोलीस पथकही तात्काळ दाखल झाले होते। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला। बस चालक आणि वाहकाच्या समजूतदारपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे। कठोरा नाका के पास रंगोली मंगल कार्यालय के सामने अचानक चांदूर बाजार से आने वाली बस को आग लग गई। इस बस में करीब 70 यात्री सवार थे। इस बस में आग को काबू करने के लिए दमकल विभाग की गाड़ियां बुलाई गई, परंतु दमकल विभाग की गाड़ी यह रंगोली मंगल कार्यालय कठोरा नाका आने के बजाय बडनेरा रोड के रंगोली पर्ल होटल पहुंच गई थी। वहां से 1 घंटे बाद ये गाड़ी पहुंची। तब तक चालक की सतर्कता से ये आसपास के लोगों ने भी बचाव कार्य किया और आग पर काबू पाने के लिए प्रयास किया, जब तक गाड़ी भी यहाँ पहुंच गई थी। प्रत्यक्षदर्शी यहाँ पर एक जो जिसने देखा ये पूरा वाकया, उनसे हम जानेंगे कि किस प्रकार से ये दुर्घटना हुई। हमारे यहाँ अचानक एक बस आई और वो अमरावती से यानी चांदूर रेलवे से आ रही थी, चांदूर बाजार से। तो यहाँ आई और ये जो इलेक्ट्रिक का खंभा है वहां पे रुकी और एकदम से आग लग गई। तो एकदम आग लगने से बहुत धुआं निकला और ड्राइवर खुद आ पहले, और उन्होंने खुद कर फिर सब यात्री को बोला कि जल्दी से उतरिए, और उसकी वजह से हम सब इकट्ठे हुए और बहुत धुआं निकलने की वजह से हमने पहले इंजन को पानी डाला, कम बंद किया, और उसके बाद सब यात्री अच्छे से व्यवस्थित उतर गए। और उसके बाद बस फायर ब्रिगेड आई और पानी वगैरह डाल किया उन्होंने, और बस बढ़िया अच्छे से सब अच्छा हो गया। किसी की जान नहीं गई और सब यात्री बच गए। बस हमें अंगार लगी सामने कैबिन में अंगार लगी थी, तो फिर लोग एकदम से घबराहट के मारे उधर खिड़की में कूदने की कोशिश कर रहे थे। तो कई लोगों को हमने खिड़की में से निकाली, 4-5 लोगों को हमने निकाली। तो बच्चा था और 2 लोग तो खिड़की में से कूदे, तो उनके 2 के पैर फ्रैक्चर हो गए, तो हॉस्पिटल भी गए उधर। और फिर बहुत देर के बाद में एम्बुलेंस वगैरह आई, फायर ब्रिगेड वाले आए, लेकिन जब तक वो ड्राइवर साहब ने वो मार के फायर का मार के हमारे को दी थी। चांदूर बाजारून येणारी बस ही कॅबिन मध्ये सेट वायरिंग जे आहे ना झालं, त्याच्यानंतर पार्किंग धक्का उडाला, त्याच्यानंतर धूर निर्माण झाला। त्या कारणास्तव एसटी मध्ये प्रवासी आहे जे त्यांना त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्या कारणास्तव ते दरवाजातून निघण्याची कोशिश, कोणी खिडकीतून निघण्याची कोशिश केली, आणि माझ्या बाजूचा जो हे आहे मेकॅनिकल, त्यांनी 5-6 जणांना खिडकीद्वारे बाहेर काढलं आणि मुलांना बाहेर काढलं, आणि एक त्यामध्ये प्रवासी थोडा जखमी झाला खिडकीतून उडी टाकल्यामुळे त्यांनी बाकी काही नाही। आणि नंतर त्या ड्रायव्हरने ते कॅबिन मधलं जे पार्किंग होतं धक्का मारला होता, पाण्याने हे केलं। चालक आणि वाहकाच्या तत्परतेमुळे तसेच अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे एक मोठी दुर्घटना टळली। या घटनेने सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षिततेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।